की देवाची सातत्याने माझ्यावर कृपा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे मी काल आलो दुपारी सिंधुदुर्गमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात काही DPR बनवण्याची कामं ही तातडीने हाती घेतलेली आहेत की जेणेकरून पर्यटनाची सुरुवात ही मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्गमध्ये झाली पाहिजे. आणि माझी खात्री आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही हे काम पूर्ण करू आणि एक चांगला निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला उपलब्ध होऊ शकेल. त्या दृष्टीने काम करत असतानाच आज सिंधुरत्नची बैठक होती. 2 तारीखला मी ब्राझीलला जातो आहे. ब्राझील देशाने काजूमध्ये खूप काम केलेलं आहे. काजूचा जो रस असतो, या रसाचा जो एक काजूला विशिष्ट वास असतो रसाला, हा दूर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. त्याच्यामुळे काजूपासून बिअरसुद्धा बनते तिथं, काजूपासून वाईन बनते, काजूपासून कोकाकोलासारखं फेसाळणारं पेय बनतं. खरं तर मी ज्यावेळेला चांदा ते बांधाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला 2 कोटी रुपये कोकण कृषी विद्यापीठाला दिलेलं होतं आणि त्यांनीसुद्धा फेसाळणारं पेय हे तयार केलेलं आहे. परंतु त्याला मिल्की कलर असतो, म्हणजे दुधासारखा रंग असतो आणि इथं त्यांनी जे तयार केलं ते पूर्णपणे ट्रान्सपरंट असतं. पण एवढंच त्याचं वैशिष्ट्य नाही. आम्ही आता काय करतो आहे की आम्ही शेतकऱ्यांना यंत्र देतो आहे आणि त्यांनी रस हा त्यांच्या याच्यावर काढावा शेतावर आणि तो त्यांना उकळण्यासाठी आम्ही साहित्य दिलेलं आहे. तो रस उकळल्यानंतर तो तसाच राहतो आणि मग तो सगळा रस हा कोकण कृषी विद्यापीठ विकत घेईल. याच्यासाठी आजच मी 1,30,00,000 रुपये हे कोकण कृषी विद्यापीठाने जी मागणी केली होती ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि प्रोसेसिंगसाठी, हे सगळे पैसे त्यांना रिलीज केलेले आहेत. त्याच्यामुळे येत्या सीझनपासून रेग्युलरली काजूचा रस विकत घेतला जाईल. पण ब्राझीलला जाण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की ब्राझीलला अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि आपण बघतो की आपल्याकडे काजूचं बी काढल्यानंतर बोंड फेकून दिलं जातं. बोंडापासून ते रस तर काढतातच, परंतु बोंडाचा जो चोथा शिल्लक राहतात, ज्याला आपण पल्प म्हणू शकतो, या पल्पपासून आर्टिफिशियल मीठ तयार होतं. म्हणजे जसं मटण आहे, चिकन आहे, तशा तऱ्हेचं तयार होतं. त्याचे ते पॅटीस तयार करतात आणि जगभरामध्ये जसं मॅकडोनाल्डचे शॉप्स आहेत तसे व्हेगान फूड विकण्याचे शॉप्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे विकलं जातं. तर आपल्याकडे जर आपण बोंडूला दर देऊ शकलो तर आपली पूर्ण अर्थव्यवस्था बदलून जाऊ शकेल आणि त्या दृष्टीने ही महत्त्वाचं आहे. मी स्वतः तर जाणार आहे, मी स्वतःच्या खर्चाने जाणार आहे. परंतु जर कोणाला येण्यामध्ये इंटरेस्ट असतील तर त्यांनी स्वतःच्या खर्चाने यायला लागेल. फक्त 2 जिल्हाधिकारी आमचे, म्हणजे एक सिंधुदुर्ग आणि एक रत्नागिरी, कोकण कृषी विद्यापीठाचा प्रतिनिधी, हे शासकीय खर्चाने त्यांना त्या ठिकाणी नेण्यात येईल आणि लवकरात लवकर हे युनिट एस्टॅब्लिश करावं इथं, असा माझा स्वतःचा मानस आहे. एक देवाने संधी दिलेली आहे की मंत्री होतो त्यावेळेला खूप मंत्रिपदाची कामं असायची. आता फुल कॉन्सन्ट्रेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि कोकणावर आहे. विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्याचं जी समिती आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्या माध्यमातून आता मी चांदा ते बांधाची मीटिंग घेतली आणि जवळजवळ 2 तास ही मीटिंग चालू होती. आता चांदा ते बांधाचं सगळं जे काय सँक्शन्स आहेत हे आम्ही सगळ्या सँक्शन्स केलेले आहेत आणि 31 मार्चपर्यंत हा सगळा निधी चांदा ते बांधाचा हा वेगवेगळ्या प्रकल्पांवर खर्च होईल. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जिल्हे पर्यटन जिल्हे, त्याच्यापैकी सिंधुदुर्ग जिल्हा विशेषतः पर्यटन जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन होत असताना आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये चांगल्यापैकी बदल झालेला जाणवेल. म्हणजे आपण जसं केरळमधल्या खाड्या या तिथं नेहमी ॲक्टिव्हिटी चालू दिसते. तिथं हाऊस बोट्स असतात, हॉप ऑन हॉप ऑफ बोट्स असतात, त्या मोठ्या प्रमाणात आम्ही इंट्रोड्यूस करतो आमच्या खाड्यांमध्ये सुद्धा. आणि आमच्या खाड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की केरळच्या खाड्या ह्या प्रदूषित आहेत, आमच्या खाड्या प्रदूषित नाहीत. दुसरं कसं आहे की केरळच्या खाडीच्या भोवती ही फक्त नारळाची झाडं असतात, ज्याला मोनोक्रॉप म्हणतात. आमच्याकडे जेवढी बायोडायव्हर्सिटी आहे संपूर्ण भारतामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी नाही. कारण याचे आपण ज्या वेळेला चीफ हायड्रोग्राफर भारताचे हे सिंधुदुर्गमध्ये आलेले होते आणि त्यांच्याबरोबर मी तेरेखोल नदीची पाहणी केली, त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की संपूर्ण भारतामध्ये
एवढी बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेची झाडं ही कुठल्याही खाडीच्या किनाऱ्यावर नाहीत. आणि त्याच्यामुळे आपलं हे वैशिष्ट्य हे आपल्याला जगापर्यंत नेलं पाहिजे. आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा पुढच्या काळामध्ये गोव्याला कॉम्पिटिशन ठरला पाहिजे. पण आपण एवढ्यापुरतं आपलं उद्दिष्ट मर्यादित नाही आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बागायती आहे. या बागायतीमध्ये इंटरक्रॉपिंग नाही आहे. 27 तारीखला मी तिन्ही जे बागायतदार आहेत म्हणजे त्यामध्ये मेनली नारळ, सुपारी, काजू आणि आंबा या बागायतदारांची मीटिंग ठेवलेली आहे. आणि इंटरक्रॉपिंगला आम्ही जे हे देतो म्हणजे समजा नारळाचे झाडं असतील आणि तिथे मिरीची रोपं वाटायची असेल तर आम्ही सगळे विनामूल्य देत असतो. काजूसारख्या बागेमध्ये आपल्याला ज्याला आपण सुरण म्हणतो किंवा करांदा म्हणतो ह्याची लागवड होऊ शकते. आणि त्याला जर पाणी दिलं तर काजूचं स्वतःचं उत्पन्न 1.5 पटीने वाढू शकतं. हा एक चमत्कार आहे. आणि त्याच्यामुळे एवढी वर्ष मी ह्या सगळ्या स्कीम दिल्या परंतु लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. कदाचित देवाची इच्छा अशी असेल की मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आपल्या जिल्ह्याचं आणि कोकणाचं कुठेतरी भाग्य उजळायचं असेल आणि त्याच्यासाठी ही संधी देवाने दिलेली असं मी स्वतः समजतो. आणि त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना या स्कीम मुळात समजलेलं नाही. जसं आपण गव्हर्नमेंट एम्पोरियम दिलं आहे सावंतवाडीला रघुनाथ मार्केटमध्ये. आता रघुनाथ मार्केटचं वैशिष्ट्य असं आहे की ती ऑलरेडी एअर कंडिशन्ड केलेली आहे. त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेच्या शोकेसेस बसवलेले आहेत, वुडन फ्लोरिंग आहे. म्हणजे हे सगळ्या फॅसिलिटीज असताना सुद्धा तिथं एम्पोरियम चालू होऊ शकलं नाही कारण ज्या MSSIDCकडे हे दिलेलं आहे त्यांना हा कन्सेप्ट लक्षात आला नाही. त्याच्यामध्ये कसं आहे की महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय आहे, समजा पैठणी हे जर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असेल तर पैठणी मॅन्युफॅक्चर करणारे 5-6 लोकांना आपण त्याच्यामध्ये विनामूल्य जागा देणार आहोत. आणि मग तिथली जी पैठणी विकली जाईल ती जो MSSIDCचा मनुष्य कलेक्शन करेल तो त्याच्यावर 5% 10% आपला जो काय चार्ज आहे कारण एअर कंडिशनरचं बिल भरायला लागेल, तिथलं भाडं भरायला लागेल, अनेक गोष्टी ज्या आहेत तो त्याच्यामधून वसूल करू शकेल. परंतु पैठणीमध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार नाही. हा एक सेक्शन झाला ज्याच्यामध्ये कपडे, सिल्क, पैठणी जे काय महाराष्ट्रामध्ये तयार होतं ते असेल. दुसरा जो रो आहे त्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल आहे, औरंगाबादला तयार होणारे ब्रासच्या वस्तू असतील, अनेक ठिकाणी दगडाच्या वस्तू तयार करतात त्या दगडाच्या वस्तू असतील, काही ठिकाणी पॉटरीज मातीच्या पॉटरीज चांगल्या तयार करतात. हे सगळं त्या एम्पोरियममध्ये असेल जेणेकरून पर्यटक नुसतं ते एम्पोरियम बघायलाच आले पाहिजेत. तर हे कसं होतं मला आता वेळ असल्यामुळे मी डिटेल मीटिंग घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो तुम्हाला पैसे का दिलेत, तुम्हाला कॉम्प्युटर घ्यायला पैसे दिलेले आहेत, तुम्हाला पैसे का दिले तर त्याच्या वस्तू ज्या स्टोअर केल्या पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी रॅक्स करायला लागल्या मग त्याच्यासाठी तुम्हाला पैसे दिलेत. परंतु वस्तू खरेदी तुम्ही नाही करायच्या, वस्तू त्यांना आपण बसायची जागा द्यायची आहे. आणि हे एम्पोरियम 1 महिन्याच्या मी चालू करून दाखवणार कारण सगळ्यांनाच मी 27ला मी पुन्हा मीटिंग ठेवली आहे रत्नसिंधूची. आणि रत्नसिंधूमधून आपण मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण पर्यटनाचा विकास करतो आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही जो आता DPR तयार करतो आहे ह्याच्यामध्ये गोल्फ कोर्स आहे, ह्याच्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत, ह्याच्यामध्ये विलेज टुरिझम आहे, ह्याच्यामध्ये लेक टुरिझम आहे, ह्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बॅकवॉटर टुरिझम आहे. एका वेळेला एवढ्या जर आम्ही येत्या वर्षभरामध्ये याचं इम्प्लिमेंटेशन करू शकलो तर सिंधुदुर्ग वेगळ्या हाईटवर असणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. हे करत असताना आपल्याकडे आंब्याची जुनी झाडं आहेत त्याचं प्रुनिंग करण्यासाठी आमची मोठी स्कीम होती, त्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही. त्या सगळ्या बागायतदारांनासुद्धा मी 27 तारीखला बोलवलेलं आहे. काही गोष्टी ज्या आमच्या अत्यंत यशस्वीपणे चालू आहेत त्याच्यामध्ये कोंबड्यांची जी स्कीम आहे ती सगळ्यात यशस्वी आहे. त्याच्यामध्ये 4000 महिला काम करतात. म्हणजे साधारणपणे ज्याला फुल प्रोडक्शनला येईल त्याला दिवसाला 2 लाख अंडी ही मिळायला लागतील. आणि साधारण ह्या अंडी 10 रुपयाने एक असं विकत घेण्याचा करार आहे. तर 20 लाख रुपये रोजचे हे निव्वळ अंड्यांचे मिळू शकतील. त्यात A2 मिल्कची स्कीम काढली आहे, त्यालासुद्धा इंटिग्रेटर बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचं जे तूप आहे हे प्रीमियम कॉस्टला घेतलं जाईल. A2 मिल्क प्रीमियम कॉस्टला विकत घेतलं जाईल. शेतकऱ्याची अर्थव्यवस्था कशी बदलता येईल ह्याचं उदाहरण आपल्याला जिवंत उदाहरण सिंधुदुर्गमध्ये क्रिएट करायचं आहे. आणि त्याच्यासाठी फूड सिक्युरिटी आर्मी आपण तयार केलेलं आहे. मुलांना मिलिटरीसारखं ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यांना वेगवेगळ्या इक्विपमेंट दिलेले आहेत. मी स्वतः मीटिंग घेतल्यानंतर फरक काय पडतो की मी लगेच जे कमिशनर असतात त्यांच्याशी बोलतो. एखाद्या स्कीमचा GR निघालेला नसेल तर तो काढायला लावतो.
कारण माझ्या महाराष्ट्राच्या स्तरावर खूप चांगले संबंध संपूर्ण प्रशासनामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्याच गोष्टींना आता पुढे गती मिळणार आहे. मग ती शेळ्या मेंढ्यांची स्कीम असेल तर तिथे कंपल्सरी डिपार्टमेंटचं असं होतं की तुम्ही इंटिग्रेटरच्या थ्रूच खरेदी केली पाहिजे, पण आपण बघितलं की इंटिग्रेटरच्या थ्रू घेतलेल्या शेळ्या मेल्या तर ते जबाबदारीला मग पुढे येत नाहीत. त्याच्यामुळे पूर्वी जे आम्ही काय करत होतो की आम्ही डायरेक्ट विकत घेत होतो शेळ्या आणि त्या शेतकऱ्यांना देत होतो, तर तसं ते पुन्हा सुरू करावं अशी मी सजेशन गव्हर्नमेंटला दिलेली आहे. शेवटी मी ज्यावेळेला त्याच्यामध्ये काम करतो त्यावेळेला त्याला एक मोठा दबाव हा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा येणार आहे की वेळेमध्ये काम पूर्ण करणं, आणि ह्या दृष्टीने सुद्धा चांगला असा रिस्पॉन्स संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अधिकारी देत आहेत. फिशरीजच्या संदर्भात आपण ज्या अनेक स्कीम केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण इन्सुलेटेड व्हॅन्स देतो, आउटबोर्ड इंजिन देतो, महिलांना स्कूटर्स देतो. या सगळ्याचं वितरण आता चालू आहे. दशावतारी जे कलावंत आहेत त्यांना आपण बसेस दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि एक उद्योगाचं नवीन दालन हे त्यांच्यासाठी खुलं होणार आहे. इथं जसं आपण या बसेस देतो आहे तशाच टुरिस्टना छोट्या छोट्या गावामध्ये नेल्याशिवाय छोट्या गावामधलं पर्यटन वाढणार नाही, म्हणून आपण लक्झुरी बसेस खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या महिलांचे बचत गट आहेत त्यांना ह्या लक्झुरी बसेस आपण चालवायला देणार आहोत. या बसेस साधारण 31 तारीखनंतर उपलब्ध होतील. त्यानंतर हाऊसबोट आपण मोठ्या प्रमाणात तिन्ही खाड्यांमध्ये म्हणजे विजयदुर्ग, त्याच्यानंतर तारकर्ली आणि तेरेखोल तिन्ही ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसबोट सुरू करतो आहे. हे सगळं केल्यानंतर जिल्ह्याला एका वेगळ्या दिशेने आपण नेण्यामध्ये यशस्वी ठरू याची मला खात्री आहे. आणि इतर अनेक जे आम्ही स्कीम दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये विजयदुर्गला आपण आंग्रे हे जे आपल्या त्याला सरखोल म्हणायचे, म्हणजे सरसेनापती त्यांच्या नाविक दलाचे होते, त्यांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्याचबरोबर एक छोटंसं रिसॉर्ट हे विजयदुर्गच्या जवळ होतं आहे. त्याच्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करतो आहे त्या ठिकाणी छोटंसं रिसॉर्ट असणार. ज्या ठिकाणी आपण गोल्फ कोर्स करतो आहे त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर आणि 5 स्टार हॉटेल असणार आहे. आणि हे सगळे प्रकल्प एका वेळेला होत आहेत आणि हे करण्यासाठीच कदाचित मला देवाने ही संधी दिली असावी की अधिकचा वेळ हा मी माझ्या रिजनला कोकणाला द्यावा आणि याच्यामधून मग इतर जे अनेक प्रकल्प जे अर्धवट राहिले ज्याच्यामध्ये मॅनग्रोव्ह वॉकचा प्रकल्प आहे जो 15 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. या ठिकाणी मल्टीस्पेशीस हॅचरी मी मंजूर करून घेतली होती, ती जवळजवळ 150 कोटी रुपयाची आहे. हे सगळं आता जाग्यावर आणायला लागेल. फिशिंग व्हिलेजच्या कामाचं 3,50,00,000 टेंडर निघालेलं आहे. आता ह्या सगळ्याची अंमलबजावणी करायला लागेल आणि ह्याच्यासाठी कोऑर्डिनेशन करण्यासाठी आमचे जिल्हाधिकारी उत्कृष्टपणे काम करत आहेत. इतर सगळ्या अधिकाऱ्यांना कामाला लावलेलं आहे आणि आपण बघितलं की आज मी आलो, आज 24 तारीख आहे, लगेच 27ला मी पुन्हा मीटिंग ठेवलेली आहे. त्याच्यामुळे कॉन्स्टंटली मीटिंग्ज होत राहतील, इम्प्लिमेंटेशन होत राहतील आणि लोकांना रोज नवीन काहीतरी उभं राहिलेलं बघायलासुद्धा मिळत राहील. अशा तऱ्हेने आपल्याला मी जी काही कमिटमेंट केलेली होती माझ्या मतदारसंघातल्या लोकांना केलेली होती ती मी पूर्ण करतो आहे आणि जिल्हावासियांना माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्यासुद्धा मी पूर्ण करतो आहे. सुदैवाने कोकणाशी संबंधित अतिशय 2 महत्त्वाची खाती ही नितेशजींकडे आलेली आहेत. त्याच्यामुळे एक बंदर खातं आहे आणि दुसरं फिशरीज हे खातं आहे. ही दोन्ही अतिशय महत्त्वाची खाती आहेत. ही खाती चालवत असताना माझं त्या फील्डमधलं जे काही नॉलेज असेल ते पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील. मी फिशरीजच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी केरळच्या किमान 10 तरी ट्रिप केलेल्या होत्या. केरळ हे भारतामध्ये फिशिंगमध्ये सर्वात आघाडीचं राज्य आहे, परंतु त्याच्याचबरोबर आपल्या सरकारने एक कमिटी नेमली होती आणि जगभरामधल्या ज्या चांगल्या फिशिंगच्या प्रॅक्टिसेस आहेत, मार्केट्स आहेत, याचा एक अहवाल तयार केलेला होता. तो अहवालाचासुद्धा मी खूप अभ्यास केलेला आहे. हे फिशिंगच्या संदर्भात काम करत असतानाच आपल्याला फिश फार्मिंग ज्याला आपण ॲक्वाकल्चर म्हणतो याला मोठ्या प्रमाणात स्कोप आहे आणि आपली मल्टीस्पेशीस हॅचरी ही त्याच्यासाठीच आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल की त्या काळामध्ये आपण जसं फिशिंगमध्ये काम करू तसंच ऑर्नामेंटल फिशचं आपला प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे. आता त्या संदर्भात जे तरुण आहेत त्यांचं ट्रेनिंग सुरू होईल आणि त्यांना फार मोठं मार्केट हे ऑर्नामेंटल फिशचं भारतामध्ये आणि जगभरामध्ये, तर तो मोठा रोजगार हा आपल्या लोकांना उपलब्ध होईल. प्रत्येक ठिकाणी छोटे असं करत प्रचंड रोजगार हा आम्ही निर्माण करतो आहे
अनेक ज्या फॅमिलीज आहेत त्यांना आम्ही स्वतःच्या मालकीची हॉटेल्स देतो आहे, 5 रूमची हॉटेल्स देतो आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं तर माझी खात्री आहे की एक चांगली जागृती ही लोकांच्यामध्ये होईल. ज्यावेळेला आम्ही फूड सिक्युरिटी आर्मी तयार करतो आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना आपण मिलिटरीसारखं ट्रेनिंग देणार, त्यांना सगळ्या तऱ्हेच्या इक्विपमेंट देणार आहे आणि ते लोकांना शेतं नांगरून देणार, शेतं लावून देतील, शेतं कापून देतील, जिथं बंधारे बांधायचे तिथं बंधारे बांधतील. जसं आपली मिलिटरी काम करते देशासाठी तसं ते आपल्या भागासाठी काम करतील. आणि हा एक आगळा वेगळा प्रयोग आहे जो केरळ राज्याने यशस्वी करून दाखवला आणि तो आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणलेला आहे. याच्यासाठी एकंदर 15 युनिट्स ही शेतकऱ्यांची तयार झालेली आहेत आणि ह्याच्यामध्ये काही अडचणी होत्या. म्हणजे त्यांना जी किंमत आपल्या रेग्युलर स्कीमची असते ती 20 लाखाची त्याला मर्यादा होती. ही मर्यादा या स्कीमच्या संदर्भात असू नये असा प्रस्ताव मी आजच त्या डिपार्टमेंटकडे पाठवला आहे. त्यालासुद्धा यश येईल याची मला खात्री आहे. आणि एकंदरीतच तुम्ही बघितलं तर आपला जिल्हा एका विशिष्ट दिशेने प्रगती करायला सुरुवात केलेली आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी नुसतंच सांगून थांबलेलं नाही, माझं लगेच कामाला सुरुवात केली आहे. ब्राझीलला मी 2 तारीखला गेलो तरी 8ला परत आल्यानंतर 9पासून पुन्हा जिल्ह्यामध्ये असणार आहे. आज मी आलो, आज मला जायला लागेल कारण मुंबईला काही कामं आहेत, परंतु 26, 27, 28 तिन्ही दिवशी मी सिंधुदुर्गमध्ये आहे. अनेक महत्त्वाच्या मीटिंग ठेवलेल्या आहेत, अनेक प्रकल्प त्यांना गती द्यायची आहेत आणि त्याच्याचबरोबर व्यक्तिशः आम्ही कुठल्याच आमच्या कुटुंबालासुद्धा कुठला वेळ देऊ शकलेलो नव्हतो. अनेक वर्षांची परंपरा आहे, अनेक पिढ्यांची परंपरा आहे, तीसुद्धा कायम ठेवली पाहिजे. कारण माझ्या जिंकण्यामध्ये फार मोठा वाटा आमच्या कुटुंबाचं जे योगदान राहिलं समाजाला त्याचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा पुढे कायम ठेवायला लागेल. एक ही संधी दिलेली आहे, ही काही वर्ष मिळतील ज्याच्यामध्ये आपण हे काम करू शकू, त्याच्यामध्ये आपणा सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो. आमच्या सर्व ख्रिस्ती बांधवांना मी ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ज्यांना मी रेग्युलरली जाहिराती देतो त्यांनी त्या जाहिराती छापाव्या, की त्या मला आता मी सांगू शकत नाही त्याचा मजकूर वगैरे, आपण हे करावं आणि ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा द्यावा. आपली एक परंपरा राहिलेली आहे. मी दर ख्रिसमसला मिडनाईट मास अटेंड करतो आणि त्यावेळेला शुभेच्छा देतो आणि ती परंपरा गेली 20-25 वर्ष कायम आहे. आणि आमचे सगळे बांधव, मग ते ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, हिंदू असतील, एकीने सगळे राहतात, एकत्र राहतात. त्यांच्यामध्ये एक सामाजिक ऐक्य आहे ते सुद्धा कायम राहावं. आणि विशेषतः ख्रिस्ती समाज हा खूप शांतता प्रिय समाज समजला जातो. आणि सावंतवाडी संस्थानचे जो करार पोर्तुगीज सरकारबरोबर होता त्याप्रमाणे 2 तालुके हे पोर्तुगीजांना दिले गेले. त्याच्यामध्ये एक पेडणे आहे आणि दुसरा साखळी आहे. आणि त्याच्याचबरोबर ख्रिश्चन धर्माचा प्रसारसुद्धा करण्याची मुभा ही त्यांना देण्यात आली. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन समाज हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचं खूप मोठं योगदान हे आमच्या विकासालासुद्धा आहे. त्या सगळ्यांचे मी आभारी आहेत. त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आणि लवकरच नवीन वर्षसुद्धा येतं आहे. त्या नवीन वर्षाच्या सर्व सिंधुदुर्गवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. खरं नवीन वर्षामध्ये सिंधुदुर्गाला यायला मिळावं म्हणून सगळेच पर्यटक उत्सुक असतात, पण आपल्याकडे एवढ्या राहण्याच्या सुविधासुद्धा नाहीत. आहेत ती हॉटेलं सगळी आजपासूनच फुल झालेली आहेत. त्याच्यामुळे लोक येतील. परत मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की येत्या 6 महिन्यामध्ये किमान 600 रूम्स हे आम्ही नव्याने तयार करू. तेवढ्या आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आम्ही नुसत्याच सिंधुरत्नमधून दिलेल्या कॉटेजेसमधून 500 रूम्स क्रिएट होणार आहेत आणि इतर 100 रूम ह्या वेगवेगळ्या खाजगी माध्यमातून लगेच येत्या 6 महिन्यामध्ये आम्हाला उभ्या करायच्या आहेत. त्या आम्ही उभ्या करून दाखवू. आणि जिल्हा एका वेगाने वाटचाल करत असताना विशेषतः कुडाळचे आमदार निलेशजी राणे यांचंसुद्धा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतं. मी मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुरत्नमधून लाईटची कामं देतो आहे. म्हणजे आमच्याकडे अनेक जे पर्यटनाचे प्रकल्प आहेत तिथं पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नाहीत. तर मला त्यांचं कौतुक करायचं की त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये कुठे कुठे कमी दाबाने वीज पुरवठा याची संपूर्ण यादी काढली आणि मला पाठवली. आम्ही सगळी यादी मंजूर करतो आहे. कारण असं आहे की एखादा तरुण ज्या वेळेला अशा जनतेच्या प्रश्नामध्ये लक्ष घालतो त्यावेळेला त्याच्यामागे आपली ताकदसुद्धा
उभी राहिली पाहिजे. मी यादी सगळी दिली आहे, पण त्यांना असं सिलेक्टिव्हली थोडं आपली प्रायोरिटी दिली पाहिजे. ह्या वर्षी कुठली घ्यायची, पुढच्या वर्षी कुठली घ्यायची. आणि त्याच्याचबरोबर राणेसाहेबांचं नेहमीच मार्गदर्शन हे या जिल्ह्याला लाभत आलेलं आहे. मलासुद्धा ते लाभतं. म्हणजे मला मंत्रिपद न मिळाल्याबद्दल मला जेवढं वाईट वाटलं नसेल एवढं राणेसाहेबांना वाईट वाटलं. त्यांचा लगेच मला फोन आला, अजिबात तू हे करू नकोस, काम करत राहा. पण मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की मी साईबाबांचा भक्त आहे. मला जी संधी द्यायची आहे ती साईबाबा देतात. आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही. अनेक लोकांनी प्रयत्नसुद्धा केले मला मंत्रिपद मिळू नये म्हणून. त्यांची मला कीव वाटते. मला कधी माझं मंत्रिपद हे माझं देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यापेक्षासुद्धा वरच्या पदावर जाईन आणि ते पद द्यायला माझा साईबाबा समर्थ आहे. आणि मला नेहमीच पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचासुद्धा राहिलेला आहे, राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही. मी नेहमी सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो. तुमच्यावर कुठे बोलायला मिळतं. मी आमचे पत्रकार आले नागपूरला, मी त्यांच्याबरोबर 2 तास होतो. म्हणजे बरं वाटलं, एकदम फ्रेश वाटलं आणि मस्त वाटलं. आमच्याकडचे कार्यकर्ते गेले, त्यांच्याबरोबर बोलू शकलो. नाहीतर ह्या हाऊसला पळ, त्या हाऊसला पळ चालू असतं. मी माझी सगळी कामं पूर्ण केली आहे, त्याचा मला आनंद आहे. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की कुठल्याही काळामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी केली नसतील एवढी कामं मी माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये केले. ते शिक्षण विभाग असून दे, तो मराठी भाषा विभाग असून दे किंवा मुंबई शहराचा भाग असून दे. आणि मी लवकरच ह्याची पुस्तकं प्रसिद्ध करेन आणि नंतर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही परिस्थितीत आपली मान अभिमानाने ताठ उभी राहील. असंच काम मी पूर्वीसुद्धा केलं आहे, याच्या पुढेसुद्धा करत राहीन. आणि त्याच्यामुळे आपल्या सर्व पत्रकारांचं त्यांनी जे सहकार्य केलं आहे त्याच्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि पुढच्या काळामध्ये मार्गक्रमण करत असताना तुमचे जे विचार असतील आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात ते तुम्ही माझ्याशी हे केलं. आणि मला एक फार मोठा ॲडव्हान्टेज असा आहे की प्रशासनामधले जवळजवळ सगळे अधिकारी मला ओळखतात. मीडियामधून तुम्ही जी मला प्रसिद्धी दिली आणि मी मुख्य प्रवक्ता झाल्यामुळे तिथं मला ती संधी मिळाली. डिपार्टमेंटमध्ये काम केल्यामुळे तो आदर आणि सहकार्य मिळालं. या सगळ्याचा एकत्रित वापर मी आमदार म्हणून करू शकेन याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे आमदार म्हणून मी कमी पडलो होतो 100%. मंत्री म्हणून कधीच कमी पडलो नाही. मंत्री एवढ्या वेळा केल्या आणि एवढ्या इम्पॉर्टंट डिपार्टमेंटचं केलं की माझ्या मतदारसंघामध्ये मी कधी येऊच शकलो नाही. आणि माझं रेकॉर्ड आहे की कुठलाही गृहराज्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही महाराष्ट्रामध्ये. मी दुसऱ्यांदा निवडून आलो. सावंतवाडी मतदारसंघामध्ये 3 वेळा कोणच निवडून आलं नाही. कंटिन्युअस 3 वेळा मी निवडून आलो. आणि मला माहिती नाही जिल्ह्यामध्ये कंटिन्युअस 4 वेळा कोण निवडून आला की नाही ते तुम्हाला चेक करायला लागेल. पण ते सुद्धा आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी प्रूव्ह करून दाखवलं. त्याच्यामुळे माझ्या सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यावर कोणाची असेल तर ती सावंतवाडी मतदारसंघातल्या लोकांची आहे. जी परंपरा त्यांनी मधु दंडवते साहेबांच्या बाबतीत दाखवली ती त्यांनी माझ्या बाबतीत दाखवली की दंडवते साहेब काम करायचे भारताच्या संसदेमध्ये, पण प्रेम मात्र करायची सिंधुदुर्गची लोकं. तसं मी काम करत राहिलो महाराष्ट्रासाठी, प्रेम करत राहिले आमच्या मतदारसंघातली लोकं. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे त्यांना जेवढं मिळेल, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघात मिळत नाही एवढ्या सुविधा मी त्यांना मिळवून देईल, एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. नाही ते असंच गमतीने म्हणा, जास्त सिरियसली घेऊ नका. मी गमतीने म्हणालो, काहीतरी गंमत करायलाच लागते ना, नाही तर तुम्ही हसणार कसे सांगा. सिंधुरत्न योजना ही कायम चालू राहील. ते उलटं ती अधिक बळकट केली जाईल हे स्पष्ट शब्दामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी कशा रीतीने काम करतो याची पूर्ण कल्पना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे. ते माझ्यावर अतिशय प्रेम करतात. तुम्हाला सिंधुरत्न योजनाचं स्वरूप हे अधिक मोठं झालेलं दिसेल. एवढंच नाही तर संपूर्ण कोकणालासुद्धा उद्या त्यांनी ती योजना लागू केली तर तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटायला नको. एवढं चांगलं काम हे सिंधुरत्न आणि चांदा ते बांधामधून झालेलं आहे. सिनियर मंत्री असून नेमकं भाई काय झालं मंत्रीपद न मिळण्याचं काय वाटतंय? मला हे भरत केसरकरांना जास्त माहिती असणार कारण तुमचे कॉन्ट्रॅक्ट सगळ्यात जास्त आहेत भरतचे.
मी कधीतरी तुमचं एकदा खाजगीमध्ये भेट घेणार होतो आणि तुम्हाला विचारणार होतं की नेमकं काय झालं. असं तर होऊ शकत नाही. म्हणजे परफॉर्मन्समध्ये मी कमी पडूच शकत नाही. कारण काय माहिती आहे, जर तुम्ही परफॉर्मन्स वाईज काढला तर माझ्या मागच्या टर्मलासुद्धा मी 1 नंबरला होतो राज्यमंत्र्यांमध्ये. ह्या खेपेलासुद्धा पहिल्या 4 मंत्र्यांमध्ये 100% मी आहेच. कोणी माझं काम बघावं. आता काय भरतजी काय हे सगळं फिरत असतं ते तुम्ही तर फिरवणाऱ्यापैकी तुम्ही एक असता. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं तुमचं प्रेम आहे म्हणता, मग तेच फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तुमचा जो गणवेश वाटपाचा जो निर्णय होता तो त्यांनी पहिला. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला की त्याच्याबद्दलचं मी त्यांना बोललो, हे प्रशासकीय पातळीवर होत असलेले निर्णय असतात. त्या डिपार्टमेंटचे मंत्री ज्याला कारभार सांभाळतील त्याला त्यांनी माझ्याबरोबर मीटिंग ठेवलेली आहे आणि मी फडणवीस साहेबांना गणवेशाच्या संदर्भात काय झालं सांगितलं सगळं. त्यांना तो पटलं. आता जे ब्रीफिंग करायला अधिकारी येतात त्यांनी काय सांगितलं असेल मला माहिती नाही. एक तर गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला थेट शाळा हे करत होते त्यावेळेला ते पॉलिएस्टरचे कपडे घेत होते. पॉलिएस्टरच्या कपड्यांनी शरीराला खाज येते, शरीरावर पुरळ उठतो आणि त्याच्यामुळे पॉलिएस्टरचे कपडे खूप स्वस्त मिळतात परंतु ते मुलांना हानिकारक असतात. हा भाग क्रमांक 1 आहे. दुसरं असं आहे की आम्ही ज्यावेळेला कपडे खरेदी करतो, एक गोष्ट त्याच्यामध्ये चुकलेली आहे की एकच व्हेंडरसाठी जाहिरात माझ्या डिपार्टमेंटने काढलं. ज्यावेळेला आम्ही पुस्तकं छापतो त्यावेळेला आमची पुस्तकं ही महाराष्ट्रामधल्या भारतातल्या ज्या फॅक्टरीज आहेत सगळ्या 4-5 मोठ्या ज्या मिल्स आहेत त्यांच्याकडून आमचा कागद येतो. म्हणजे एका मिलला आम्ही कधी ऑर्डर देत नाही कारण एवढी मोठी ऑर्डर एक मिल पूर्ण करू शकत नाही. दुसरं गोष्ट आहे की ज्यावेळेला पुस्तकं आमची प्रिंटिंग होत असतात त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या एजन्सीज हे ते प्रिंटिंगचं काम करत असतात. त्याच्यामुळे हाच निकष हा ड्रेसला लावायला लागेल. एकच सप्लायर निवडण्याऐवजी जर 6 सप्लायर 6 डिव्हिजनसाठी निवडले तर त्यांना वेळेमध्ये जाईल. त्याच्यानंतर पहिल्यांदाच महिला आर्थिक विकास महामंडळाने हे काम केलेलं होतं त्याच्यामुळे त्याला त्यांचा अनुभव नव्हता. तिसरी गोष्ट स्काउट अँड गाईड आम्ही कंपल्सरी केलेलं आहे. स्काउटने आयत्या वेळेला आपल्या ड्रेसचा कलर चेंज केला. आम्हाला स्काय ब्ल्यू पुढल्या वर्षीपासून येणार म्हणून सांगितलं आणि त्यांनी स्टील ग्रे कलर हे केला आणि त्याच्यामुळे प्रोडक्शन थांबवायला लागलं. पुन्हा एवढ्या कपड्याची निर्मिती पुन्हा करायला लागली. यांना काय माहिती असतं, अधिकारी नव्याने आलेले असतात त्यांना काही माहिती नसतं, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट नसतो. त्यांना एकच माहिती असतं की या ठिकाणी पोचलं नाही तर काय करा, त्यांना देऊन टाका. अरे शूज आणि सॉक्स मी दिले मुलांना, सगळे शूज आणि सॉक्स खरेदी करण्याचे अधिकार दिले. का दिले? त्याच्यामध्ये काय होऊ शकत नाही, सॉक्ससारखाच मिळणार. काय ब्लॅक कलरचा शूज हा ब्लॅक कलरचा शूज मिळणार, तो कुठल्या कंपनीचा घेतला तरी तो टिकणार. परंतु ड्रेसच्या बाबतीत तसं नाही आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की ड्रेसच्या बाबतीत जर महिला आर्थिक विकास मंडळाने ठरवलं आणि आता जरी जाऊन मापं घेतली तरी पहिलीतलीच मुलं फक्त नवीन येतात, बाकी सगळी मुलं तीच असतात जी पुढच्या वर्गात जातात. त्यामुळे हे थोडंसं कसं आत्ता मला थोडा वेळ मिळाल्यानंतर मी लक्ष घालू शकलो, तसं गणवेशाच्या संदर्भात मी जास्त लक्ष घालू शकलो नाही. परंतु ठाकरेंनी विचारलं त्याला सणसणीत उत्तर दिलं. असं उत्तर दिलं तर 11 कोटी रुपयाने कमी आलेलं टेंडर, त्याच्यामध्ये मलाई कोण खाणार? मलाईच्या ना मलाई खोक्याच्याशी यांना काही दिसतच नाही. अरे आम्ही 11 कोटी रुपयाचं कमीचं टेंडर येणं म्हणजे केवढी कॉम्पिटिशन झाली असेल कल्पना करा तुम्ही. आणि तिथला कपडा हा दर 5,000 मीटर 10,000 मीटरवर सेंट्रल एजन्सी चेक करते आणि 20-25 हजारापेक्षा महिला जास्त काम करतात. त्या महिलांना रोजगारापासून वंचित करायचा कोणाला अधिकार आहे? एखाद्या वर्षी ठीक आहे, पहिलं वर्ष असल्यामुळे काही त्रुटी राहिल्या, पुढल्या वर्षी या त्रुटी राहणार नाहीत. आपल्याला काहीतरी खूप समजतं असं कोणी समजू नये. हे बघा मी तळमळून काम करतो. एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या 3rd जनरेशनची हे आहे संपन्नता. 3री किंवा 4थी पिढी आहे जी एवढीच संपन्न आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला एकतर कशामध्ये इंटरेस्ट नसतो. माझा इंटरेस्ट एकमेव महाराष्ट्राच्या मुलांमध्ये आहे आणि ती जर बदनामी कोण करायला गेलं तर ते मी सहन नाही करणार. मुलांना मी वह्यांची पानं का दिली? 60% मी बोजा कमी केला आहे. काय कळतं? तुमची मुलं परदेशी शाळांमध्ये जातात, तुम्हाला काय माहिती आहे गरीब मुलाचं काय असतं ते? गरीब मुलाला वह्या मिळण्यासाठी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा वाढदिवस यायला लागतो, त्याची त्यांना मुलं हे मिळतात. कोणाला माहिती आहे? मी त्यांच्या प्रत्येकाला वह्यांची पानं देण्याची व्यवस्था केली. का दिली? माझ्या मुलांनी कोणाच्या वाढदिवसाची वाट बघता कामा नये. त्याच्या हक्काची जशी पुस्तकं त्याला मिळतात त्याच्या हक्काच्या वह्यासुद्धा मिळाल्या पाहिजेत. म्हणून माझ्या वाटेला शक्यतो कोणी येऊ नये, कारण मी स्ट्रेट फॉरवर्ड मनुष्य आहे. बोलतो आणि बोलल्यानंतर असं प्रत्येकाला हे करतो तर माझ्या अंगावर जो येत नाही त्याच्याबद्दल मी काहीच बोलत नाही. माझ्या अंगावर कोण आलं तर मला सगळं काढायला लागेल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, जे मी मुलांसाठी चांगलं केलं आहे त्याच्यामध्ये ढवळाढवळ कोणी करण्याचा प्रयत्न करू नये. मी मंत्री असणं नसणं
हा एक वेगळा भाग आहे. तो प्राक्तनाचा भाग असतो. त्याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स काम करत असतात. परंतु आजही माझं मंत्रिमंडळातलं वजन तेवढंच आहे. आजही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरचं माझ्यावरचं प्रेम तसंच आहे आणि ते तसंच राहणार आहे. त्याच्यामुळे कोणी अशी हिंमत करू नये एवढंच मला सांगायचं आहे. वयांची पानं ती तुम्ही घालण्याचा जो तो आता निर्णय पूर्वीप्रमाणेच घेतला जाईल असं जाहीर केले. हे बघा, जाहीर करणाऱ्यांना जाहीर करून दे. प्रत्यक्षात काय होईल ते तुम्हाला दिसेल. पण तुमचं पुस्तकाचं ओझं 60% कमी झालं ही वस्तुस्थिती आहे ना. कोणालाच का आजपर्यंत जमलं नाही, आताच का करून दाखवलं. शेवटी असं आहे की आपल्याला काय खूप कळतं असं समजणारी माणसंसुद्धा या जगामध्ये आहेत. त्यांना किती कळतं याच्याबद्दल बघा. माझं वय वर्ष आहे 68-69. आता आमचं आयुष्य लोकांची सेवा करण्यामध्ये गेलं. आम्ही रेशमाचे कपडे सोडले आणि खादीचे कपडे घातले. तेवढा त्याग निश्चितपणे आमचा आहे आणि तो त्याग हा जनतेसाठी केलेला त्याग आहे. तो कोणालाही विसरून चालणार नाही. आणि त्याच्या मला एवढंच सांगायचं की मी कोणावर टीका करणारा मनुष्य नाही. मी काम करणारा मनुष्य आहे. ज्याला मंत्रिपद गेलं ते सुद्धा तेवढ्याच आनंदाने स्वीकारलं, काम करायला सुरुवात केलं आणि किती मोठं काम करतो हे आज तुम्हाला बोलून दाखवलं. बाई, शपथविधीला उद्धव ठाकरे साहेबांनी आणि त्यांनी पाठ फिरवली, पण शपथविधीनंतर ते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेले. या घटनेकडे तुम्ही प्रवक्ते नाही, म्हणून बघा माझं स्पष्ट मत आहे, हे जर शहाणपण ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांचे फोन येत होते 2019 सालामध्ये त्यावेळेला सुचलं असतं तर मग कधी शिवसेना फुटलीच नसती ना. एक गोष्ट अशी आहे की ही फार मोठी माणसं असतात, त्यांच्याबद्दल आमच्यासारख्या लहान माणसांनी काय बोलायचं. आपण बघायचं, आपल्याला काय ते 2 शब्द सुचतात ते त्यांचा अपमान न करता कशा रीतीने सांगता येईल तेवढा आपण प्रयत्न करायचा आणि ते मी 100% करतो. आता मी प्रवक्ता म्हणून मुंबईला राहू शकत नसलो तरी तुम्ही सगळे येताच नाही एवढ्या लांबपर्यंत. ते बरं वाटतं जरा माझे विचार पोहोचतात महाराष्ट्रापर्यंत. नाणार रिफायनरी प्रकल्प हा म्हणून उद्योगमंत्र्यांनी आज म्हटलं आणि राणेंनी पर्यटनचा विकास तुम्ही करत असताना या कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प नाणारचा होणं योग्य वाटतं का तुम्हाला? एक आहे की नाणारचा रिफायनरी प्रोजेक्ट हा ग्रीन रिफायनरी आहे. ग्रीन रिफायनरी ज्यावेळेला असते त्यावेळेला ग्रीन रिफायनरीमध्ये एवढी झाडं लावली जातात की कुठलंही प्रदूषण हे त्या ह्याच्यामधून बाहेर येऊ शकत नाही. म्हणूनच त्याला ग्रीन रिफायनरी म्हणतात. आता तो ग्रीन रिफायनरी आहे की नाही हे चेक करायला लागेल आणि खरोखर ग्रीन रिफायनरी असेल तर मग कालपर्यंत आपण असं म्हणत होतो की त्या ठिकाणी एनरॉनचा प्रोजेक्ट आल्यानंतर आंब्यावर परिणाम होणार, काजूवर परिणाम होणार, परंतु तो परिणाम झालेला कुठल्याच कोकणातल्या माणसाला दिसला नाही. एनरॉन एवढ्या वर्ष चाललं पण समुद्रातला एकही मासा मेलेला कोणी बघितला नाही. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे बोललं जातं हे बोलणाऱ्यांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात. एनरॉनने हे स्पष्ट सिद्ध करून दाखवलेलं आहे की एनरॉन झाल्यानंतर काजूवर कुठला परिणाम झाला नाही, आंब्यावर कुठला परिणाम झाला नाही, मासेमारीवर कुठला परिणाम झाला नाही. मग रिफायनरीमुळे हे होईल असं तुम्ही आजच गृहीत का धरताय. आणि त्यातल्या त्यात ती ग्रीन रिफायनरी आहे तर मग ग्रीन रिफायनरीची माहिती मागवायला लागेल, लोकांपुढे ती आणायला लागेल आणि मग त्याच्यानंतर त्याच्याबाबत आपण कॉमेंट करू शकू. परंतु राणेसाहेब स्वतः उद्योगमंत्री होते केंद्रामध्ये, त्यांना ह्या प्रकल्पाची पूर्ण माहिती आहे. उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही. त्यांना तर पूर्ण माहिती असते जगभराची. तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार. रामटेक बंगला चंद्रशेखर बावनकुळेंना अलॉटमेंट केला पण तो आता त्यांनी घेण्यास नकार दिला. रामटेक बंगला तुम्ही 2.5 वर्ष राहिला, तुम्हाला असं काय अनुभव वगैरे आहे काय? बघा, दुसरं असं आहे की 99 पासून आतापर्यंत ज्यांनी हे रामटेक बंगले घेतले त्यांनी राजीनामे दिले, कुठच्या तरी भ्रष्टाचारात सापडले आणि त्यालाच तुम्हालाही मंत्रिपदातून मला भ्रष्टाचारात सापडलो नाही ना, ही तर चांगली गोष्ट आहे की नाही. आणि तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती सांगितलेली आहे. बघा, 2-3 वेळा असं झालं की माझ्यापूर्वी रावल तिथं राहिले होते, त्यांचं मंत्रिपद गेलं, एवढं मी समजू शकतो. पण तिथं राहिलेला प्रत्येक मनुष्य हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे. शरद पवार साहेब राहिले, मुख्यमंत्री झाले. विलासराव देशमुख राहिले, मुख्यमंत्री झाले. शिवाजीराव पाटील निलंगेकर राहिले, मुख्यमंत्री झाले. मग निलंगेकर साहेबांच्या बाबतीत कोणी असं एक्सपेक्टचं केलं नव्हतं, मुख्यमंत्री झाले. मग तो वाईट आहे का बंगला? एक गोष्ट अशी आहे
की मंत्रिपदावरून गेल्यानंतर मला रावल साहेबसुद्धा भेटले होते. ते म्हणाले माझं गेलं तुमचंही गेलं, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज लिहून ठेवा आणि आज तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे, मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर मी जाईन. एवढी त्या बंगल्यामध्ये पवित्रता आहे. मी तिथं आल्यानंतर तिथं गणपतीची स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे कुठलीही वास्तू वाईट नसते. वास्तू नेहमी आशीर्वाद देत असते. फक्त तुम्हीसुद्धा त्या वास्तूची तशीच सेवा करायला लागते, त्या वास्तूलासुद्धा जपायला लागतं. आणि माझी खात्री आहे की मी तुम्हाला सांगितलं की मला हा आशीर्वाद मिळालेला आहे, नाहीतर मी मंत्री राहिलो असतो तर मी माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन ही कामं करूच शकलो नसतो. आणि आज मी फर्स्ट टाईम रिअलाईज केलं की अधिकाऱ्यांना स्कीम म्हणजे काय ते कळलेलंच नाही आहे. त्यांनाही समजावून सांगायला लागेल, ही कामं करून घ्यायला लागतील. आणि ती जर कामं करून घ्यायची आहेत म्हणून मला जर एक ब्रेक दिला असेल तर ब्रेक के बाद देखिए क्या होतं. पण तुमचा आग्रह राहणार का? हा बंगला तुमच्याकडेच राहावा? बिलकुल नाही. तुम्ही ज्यावेळेला बंगल्यात मंत्री नसता त्यावेळेला तुम्ही बंगल्यात राहू शकत नाही. मी माझा फ्लॅट बघायला, मी असा मंत्री आहे बघा, माझा आजही मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचा फ्लॅटसुद्धा नाही. मी माझे पैसे सगळे गोरगरिबांवर खर्च करतो. माझा स्वतःचा फ्लॅट नसलेला म्हटलं हार्डली कोणी आमदार असेल की ज्यांचा स्वतःचा राहण्याचा नाही. आणि 2-2 वेळा मंत्री झालेल्या माणसांचा मुंबईमध्ये स्वतःच्या मालकीचा फ्लॅट नाही, हे कोणाला पटणारच नाही. मी सध्या शोधतोय. हां, म्हणजे ते गाणं होतं ना, आशियाना ढूंढते, तसं मी आपलं बघतोय कुठे फ्लॅट कोणाचा भाड्याने. आदित्य ठाकरे ने आपके ऊपर स्कूल बच्चों की यूनिफॉर्म वितरण में भ्रष्टाचार. देखिए, आदित्य ठाकरे ये नासमझ है, इनकी एज है उतनी भी उनकी अकल नहीं है. क्योंकि जो कपड़ा लिया गया उसमें 11 करोड़ कम में वो टेंडर आया था, 11 करोड़ कम में. तो किसको क्या मिलेगा? इनको ये आदत हो गई है, म्यूनसिपाल्टी की वजह से करोड़ों रुपया उनके पास आता है तो उनको वो खोके बोलते हैं. जब थोड़ा पैसा आता है तो उसको मलाई बोलते हैं. तो ये इनकी आदत बन गई. देखिए, आदित्य जी की वजह से शिवसेना के टुकड़े हो गए. जब मैंने अरेंज की थी मीटिंग उद्धव जी के और ऑनरेबल प्राइम मिनिस्टर साहब के साथ, तो आदित्य ही थे जो इसके बीच में आ गए. मैं ऐसे क्यों बोल सकता हूँ? क्योंकि जब मुझे फ़ोन आते थे, पहले तो उन्होंने तय किया था कि आने के बाद 15 दिन में युति का शासन लाएंगे, ऐसे प्राइम मिनिस्टर साहब को बोल के उद्धव साहब यहाँ आ गए. फिर मुझे बुला के ये बोला कि मुझे 1 महीने की मोहलत चाहिए क्योंकि मुझे समझाना है सबको. उसके बावजूद भी जब हम लोग बात करते थे तो वो बोलते थे कि आदित्य सामने अभी बात मत करो, बाद में करो. इसका मतलब साफ है कि वो कांग्रेस के साथ जाना चाहते थे, वो कभी युति के साथ और हिंदुत्व के साथ नहीं आना चाहते थे. और जब भी हमारी मीटिंग होती थी तो एक बार भी वो प्रेजेंट नहीं रहते थे. इसका मतलब साफ है, आज जो भी शिवसेना का नुकसान हो गया वो आदित्य के वजह से हो गया. और उसको इतना भी समझ में नहीं आता है कि एक टेंडर निकलता है और 130 करोड़ का टेंडर अगर 11 करोड़ कम में 124 करोड़ में जाता है तो कितने स्ट्रिक्टली हम लोग इम्प्लीमेंट करते हैं, इसके बारे में सोचना चाहिए. मैं उनके जैसा नहीं हूँ, मैं अलग हूँ. मैं उनको चैलेंज देता हूँ. मैं 2.5 साल मुंबई का पालक मंत्री रहा. सबसे जो रिच टाउन है वो मुंबई सिटी है. और मुंबई सिटी में अगर एक भी बिल्डर और एक भी कॉन्ट्रैक्टर बोलेगा कि दीपक केसरकर को 1 भी रुपया दिया है तो मैं अपना पॉलिटिक्स छोड़ दूंगा. ऐसे बच्चों से मैं बात सुनने के लिए यहाँ नहीं आया. मैंने मेरे पुरखों की जो अमीरी थी वो छोड़ के मैं आ गया पॉलिटिक्स में. तो हम लोग आग पे चलते रहेंगे. ये लोग पैलेस पॉलिटिक्स करते रहेंगे.